आणि खासदार विनायकराव राऊत साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी माच्या प्रतिमेला माल्यार्पण करायचं आहे। छत्रपती शिवाजी महाराज की, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब तुम आगे बढ़ो। अरे कौन आला रे, कौन आला? आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब तुम आगे बढ़ो। जय भवानी, जय भवानी। जय शिवाजी, जय घोष हा चालला। आला काळी फोडत वाघरे, अशी धडधडती मनात आगरे। कच साहेब साहेब आपले ठाकरे ठाकरे ठाकरे। वणीचे आमदार आदरणीय संजय भाऊ देरकर, जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय राजेंद्र भाऊ गायकवाड, आमचे दोन्ही जिल्हा प्रमुख आणि उपस्थित सर्व सागरताई पुरी, कल्पनाताई दरवई या सर्वांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं एक स्वागत आहे, स्वागत सगळ्यांनी मिळून करायचं आहे। कृपया सर्वांनी लवकरात लवकर आजच्या या शिवसेनेच्या निष्ठावान शिवसेनेच्या मेळाव्याला मी प्रास्ताविक करण्यासाठी वणीचे आमदार आदरणीय संजय भाऊ देरकर यांना विनंती करतो। मी परत एकदा सर्वांना विनंती करतो की त्यांनी शिवसेनेचे नेते, युवा सेना प्रमुख सन्माननीय स्वागत करत महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगे महाराज आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे व इतर सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करतो, नतमस्तक होतो। माननीय शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, युवा नेते आमदार आदित्यजी ठाकरे साहेब, सन्माननीय खासदार संजयजी राऊत साहेब, सन्माननीय खासदार श्री अरविंदजी सावंत साहेब, सन्माननीय खासदार श्री अनिलजी देसाई साहेब, माजी खासदार सन्माननीय विनायकरावजी राऊत साहेब, या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र तथा सहकारी आमदार सन्माननीय सिद्धार्थजी खरात साहेब, यवतमाळचे संपर्क प्रमुख सन्माननीय राजेंद्रजी गायकवाड साहेब, जिल्हा प्रमुख सन्माननीय प्रवीणजी शिंदे, जिल्हा प्रमुख संजयजी निखाडे, जिल्हा प्रमुख किशोरजी इंगळे, महिला जिल्हा प्रमुख सन्माननीय सागरताई पुरी, व्यासपीठावर सर्व मान्यवर शिवसेनेचे उपस्थित सन्माननीय पदाधिकारी, माझे सन्माननीय शिवसैनिक सर्वांना जय महाराष्ट्र।
मित्रांनो, बांधवांनो, परवाच या यवतमाळ मातीचे एक वितारक चित्र पाहिलं. ज्या माणसाला आदरणीय उद्धव साहेबांनी आपण सर्वांनी रक्ताचं पाणी करून खासदार बनवलं, ज्यांना यवतमाळच्या जनतेने डोक्यावर घेतलं, त्यांनी पक्षाशी, या मातीशी आणि आपल्या रक्ताशी गद्दारी केली. मी आजही या मंचावरून त्यांना सांगू इच्छितो की संजय देशमुख साहेब, तुम्ही खासदार झाला उद्धव साहेबांच्या नावामुळे आणि या समोरच्या बसलेल्या प्रामाणिक शिवसैनिकाच्या घामातून पाचोडा उडवून गेला. म्हणून झाड कधी संपत नाही, मूळ अजूनही घट्ट आहे आणि ती मुळं म्हणजेच माझे निष्ठावंत